रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीवर स्थानिक ग्रामस्थांनी थेट धाड टाकल्याची घटना समोर आली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत ही कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित ठिकाणी धाड टाकली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळल्याची माहिती समोर येते। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली। अवैध दारू विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे। आंदोलन केलं, उपोषण केलं, गोवा दारू या संदर्भामध्ये नाट्यामध्ये 2 बार 2 बियर शॉपी, मी स्वतः व्यावसायिक आहे। राज्य उत्पादन शुल्काला कितीतरी वेळा इंटिमेशन देऊन यांना दाखवून आजपर्यंत या लोकांनी कोणतीही कारवाई केली नाही। आज स्वतः मी एक सामाजिक कार्यकर्ता असून ह्यांच्या या ठिकाणी गोव्याची दारू कशी विकतायत आणि कुठची खुले विकतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। पण या ठिकाणी असे दारूधंदे चालू आहेत। इथे अगदी येथे मारू शकता तुम्ही, या ठिकाणी अगदी स्कॅनर लावून पैसे घेत आहेत। इथे दाखवत यांना स्कॅनर संपूर्ण बार उघडून ठेवला आहे। नाट्याच्या दारूच्या हड्ड्यावरती स्वतः दारू हड्ड्यात आल्याने केलेला आहे। बिनधास्तपणे बसतायत, आपण बघू शकता। इकडे ही दारू आहे, यांचे पैसे आहेत। इथे ही दारू आहे, ही संपूर्ण ही गोव्याची दारू आहे। ती इकडे ही पण गोव्याची दारू आहे। खांबा आहे बघ, माझ्या खांबा आहे बघ। हां, तो हे गोव्याचा खांबा आहे। खांबा बघ, हा गोवा लिहिलाय, मेड इन गोवा। मेड इन गोवा आहे, दारू विकतात गोव्याची। तुम्ही बघू शकता हे राज्य उत्पादन शुल्क आहे। ही गोव्याची दारू आहे। परत तुम्हाला मी दाखवतो, ही दारू झाली, ही लिंबूची दारू। याच्यापासून लोकांच्या जीवितात धोका निर्माण होतोय।